हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आता आम्हाला एक 2-3 दिवसाची सुट्टी आहे आणि आम्ही प्लॅन केला आहे कुठंतरी बाहेर जाण्याचा. तर एकदा जर स्कूल सुरू झालं तर शेड्यूल पूर्ण बिझी होऊन जाईल आणि आता समर हॉलिडेज आहे म्हणून थोडं निवांत चालू आहे. स्कूल सुरू झाल्यानंतर शेड्यूल पूर्ण पॅक होईल, वेळ भेटणार नाही. म्हणून आज आम्ही चाललो आहे रॉटरडॅमला आणि पुढच्या 1-2 दिवसांमध्ये पण प्लॅन आहे की दुसरे कुठे प्लेसेस आहे तिथे जायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल. तर आज रॉटरडॅममध्ये जातो आहे आणि बघूया तिथे काय काय होतं आहे. त्याच्यासाठी पूर्ण मी प्रिपरेशन करून ठेवलं आहे अगोदरच. रात्री सगळं पॅकिंग करून ठेवलं, लंच स्नॅक्स वगैरे असेल, कारण कुठे इंडियन फूड भेटेल किंवा नाही भेटणार हे निश्चित नसतं आणि भरपूरशा गोष्टी खूप कॉस्टली असतात. पाणी बॉटल सगळं बॅगेत पॅक करून झालं आहे, सगळं प्रिपरेशन झालं आहे. दिवसभराचे स्नॅक्स आयटम असतील किंवा स्वरांशला जे काही लागणार असतील स्नॅक्स किंवा मध्ये मध्ये छोटी भूक लागते त्याच्यासाठी सगळं प्रिपरेशन करून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघतो आहे रॉटरडॅमला जाण्यासाठी. ट्रेन स्टेशनला जातो आणि बघूयात मग तिथे आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. चला तर मग. म्हणताय बघा गोरिल्ला. अच्छा, इकडचा मोठा गोरिल्ला छोटा स्वराचा. हां, चला बघू गोरिल्ला दिसतोय का आपल्याला झूम मध्ये. इकडे समोर जायचंय आम्हाला. इकडे सील मासे होते बघितले. आता इकडून समोरून वॉटर ॲनिमलसाठी तिकडे एंट्री येते, तिथे बघू आपण. हे इथं खाली बसलेले आपण वरून बघितले ते इकडे खाली दिसतील. फोटो पाण्यातले पक्षी बघाय कसं इकडे मध्ये एंट्री केली. आता आम्ही काय भेटलं? मॅप भेटला. ओके, चलो फिर. भेटलंय आणि तिकीट्स पण भेटले. चला आता आतमध्ये जाऊ, बघू काय काय. इकडे मध्ये टॉय शॉप आहे, रेस्टॉरंट आहे, भरपूर सारे टॉयज ठेवले, सॉफ्ट टॉयज आहे वगैरे. इकडे काय इकडे मगर टॉय शॉप आहे इकडे. बस सील मासे सगळे बघा इकडे किती बसलेले खाली. सील मासा एक तिकडे पाण्यात चाललाय, हे इथं बसले खाली आरामात झोपलेत. इकडे मध्ये एंट्री केली आहे, ॲक्वेरियम सारखा आहे इकडे. मस्त वाटतं एकदम. फिश आहे तिकडे, सगळ्यात मोठा फिश आहे.
इकडे आता गोरिल्ला आहे, बघू मध्ये आता जंगलासारखं बनवलं एकदम मध्ये जाऊ. इकडे झू आहे पण मुलांसाठी पण बऱ्याच ठिकाणी खेळायला यांनी छोटे छोटे गार्डन्स करून ठेवले आहेत. मुलांसाठी जर तुम्ही ऑप्शन बघत असाल तर इथे भरपूर ऑप्शन आहे. गार्डन ठिकठिकाणी छोटे 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 मोठे मोठे गार्डन्स भरपूर असतात. मुलांना भरपूर ऑप्शन्स भेटतात इथे खेळण्यासाठी. बसले गोरिल्ला, छोटे 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 गोरिल्ला आहे. कसलं भारी आर्किटेक्चर आहे इथं पण. आणि इथे आतमध्ये बसले आहेत माकडं, ते पण तिकडे समोर दिसत असेल तर. आणि हे बघा हे आर्किटेक्चर इथलं मधलं झू मधलं, ते बघा इकडे बसलेत. फ्लेमिंगो आहे भरपूर सारे. टायगर कुठे आहे? आता बघायला चाललोय टायगर. असं जंगल भुलभुलैया सारखं बनवलंय आतमध्ये. तर हो गॉड, हे बापरे घाबरलं. आम्ही इकडनं एंट्री करत होतो आणि इकडे ना अचानक हे बघा इकडे मागे हे टायगरचं स्टॅच्यू ठेवलेलं आहे पण दिसत नाही जेव्हा इथून एंट्री करतो ना. हे पा इथून मागून एकदम जंगलासारखं बनवलंय आणि या स्टॅच्यूला एकदम आतमध्ये ठेवलंय. राहुल इतका भयानक घाबरलाय हे बघून. बघू चला पुढे. आतमध्ये बरोबर खूप झोपलेलं आहे पण काही दिसत नाही. खूप आतमध्ये हालतोय पण. किती एक एक दोन आहे. टायगरला बघण्यासाठी काय काय जोल करायला लागतंय बघा. इथे मस्त समोर पाणी आहे आणि भरपूर सोय आहे इथे खाण्यासाठी पिण्यासाठी. भरपूरसे प्लेसेस आहे. मस्त सोय करून ठेवलेली आहे. झू बघण्यासाठी येतात जे पण लोक तिथे. आणि सगळीकडे एकदम स्वच्छता आहे, टापटीप आहे. असा कुठला घाण वास नाही किंवा काय नाही. ॲनिमलची पण एकदम वेगळी व्यवस्थित काळजी घेणारे लोक आहेत. मस्त वाटतं एकदम छान. समोर पण मस्त व्ह्यू आहे इकडे. मला फिशिंग करायची आहे. मला बघून तर गिराव घाबरून पळून गेले. तिकडे बघा. जिराफ आहे का? जिराफ जिराफ बघा. जिराफ हे बघा. मगर ही बघा. मगर मगर ही नाही. ही इकडे इकडे ही इथं मगर आहे. हा बोल ना. झालं काय बोलला तू? जाऊ आणि आजही आफ्रिका आणि युरोपच्या देशांमधले कोणते कोणते प्राणी आढळतात ते आपण बघूया मध्ये जाऊन. ॲझी म्हणजे एशिया. हो ॲझी म्हणजे एशिया. म्हणजे एशिया. येस, ॲझी म्हणजे एशिया. आफ्रिका, युरोप. इथं हे बघा इकडे लिहिलंय आजी आणि इकडे आहे वीर वन्यजीव अभयारण्य आणि इकडे हमारे शेरों पर जाए हिंदीमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय लिहिलेलं आहे. आतमध्ये जाऊन बघू आपण कोणते ॲनिमल्स आहेत इकडे इंडिया आफ्रिका रिजन मधले. चला. हे बघा हिंदीमध्ये मराठीमध्ये तुम्हाला जे बघायचे नाही ज्याच्यामध्ये असेल ते बघा. शोध पोस्ट मराठीत लिहिलंय सगळं येतं. हा हे बघा. लायन सफारी वीर इंटरप्रिटेशन झोन हाथियो. मराठी
बघा मराठी बघा मराठी. प्रकार आहे तो काय माहित बोल नाही, बोल बोल पण बोल. हरिण नाहीये, बकरीचा प्रकार आहे, पण कोणतं नाव एक्झॅक्टली माहित नाही. मला तर हरिणच वाटतंय. नाही. लायन झोपलाय, इंडियन लायन. बघा कबूतर सारखा पोपट, त्याला लाल शेपटी. राग आला वाटतं त्याला. तर पक्षी आहे तिथे मस्त मध्ये बघायला भेटते. ग्रे आणि रेड कलरचे कबूतर सारखे. पण पोपट आहे. काय म्हणतो याला? पॅरेट्स म्हणतात पॅरेट. गबे पॅरेट्स. याला म्हणता पोलवस. कोणते ॲनिमल्स आहे, किती पोलस. ॲनिमल्स आहे आपल्याला माहिती पण नाही एवढ्या जगामध्ये. वेगवेगळे पण ते खूप रेअर असतात काही काही. प्रजाती. काय असतं सर? ते खूप रेअर असतात काही काही. ओके. पॅरेट्स. हा रेवन हा काय करतोय तिथं? आणि हा मायडीगल. अरे हा काय करतोय इकडं? एवढा मोठा पोलर बिअर आहे बघा, साईज बघा त्याची. हे बघा पाणी भरताना ड्रिप 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 ड्रिप. पुणे पुणे. झोपले ते. झोपले बघ एक छोटा हा छोटा जागा आहे, बघ. हा जागा आहे, तो जागा आहे, काय हालत नाही. ते कलर चेंज करताय वाटतं. ही खूप रेअर स्पीशीज आहे. तिथं बघ तिथं बघ तिथं. तर अशा प्रकारे आजची आमची सफर इथे संपलेली आहे. मस्त मजा आली. झूमध्ये वेगवेगळे प्राणी बघायला भेटले जे आजपर्यंत कधी बघितले नव्हते, पहिल्यांदा बघितले. आता निघतो आम्ही घरी. एंडोवनला जायला जाता जाता आम्हाला 2-2.5 तास लागतील. तर भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बघा आमचे छोटे सरकार थकून गेले आणि राहुल सर त्यांचे पाय दाबताय, फिरून फिरून थकून गेले इथे. तर इथं पाय दाबणं चालू आहे यांचं. यांचे पाय दाबून झाले की आम्ही निघतो घरी जायला. ठीक आहे? हा? नाही जायचंय घरी. असा काहीसा दिवस होता आजचा आमचा. आता निघतो आम्ही इथून घरी जायला. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.